हॅलो नमस्कार, मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। घरामध्ये गौराई आल्यानंतर म्हणजे घरामध्ये महालक्ष्मी आल्यानंतर तिला काय काय नैवेद्य करायचा किंवा तिचं काय काय कोडकौतुक करायचं हे आपल्याला काय करू आणि काय नको असं होतं। पण ह्या 3 दिवसांमध्ये गौराई आपल्या घरी 3 दिवस विराजमान असते। तर या 3 दिवसांमध्ये गौराईला ठराविक असे काही नैवेद्य असतात, ते तुम्हाला करावेच लागतात आणि इतर जास्तीचं काही गोष्टी असतील तर त्या तुम्ही आवर्जून तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही करू शकता। ज्येष्ठा गौरींचं आवाहन हे घरामध्ये अनुराधा नक्षत्रावर होतं। अनुराधा नक्षत्रावर गौराई आपल्या घरी येतात। ज्येष्ठा नक्षत्रावर दुसऱ्या दिवशी त्या घरामध्ये आपल्या महानैवेद्य ग्रहण करतात, म्हणजे पुरणपोळीचं नैवेद्य ग्रहण करतात। आणि मूळ नक्षत्रावर गौराईंचं विसर्जन होतं, म्हणजे गौरीच्या आपण दोरे घेतो। तर घरामध्ये गौराई जेव्हा येते पहिल्या दिवशी आपण जेव्हा मुखवटा घरामध्ये आणतो अनुराधा नक्षत्रावर, तर त्या दिवशी गौराईला काय नैवेद्य करायचा, तर त्या दिवशी गौराईला साधा सिंपल नैवेद्य असतो। कारण गौराई ही माहेरवाशीन असते आणि माहेरी गेल्यानंतर आपण जसं आपल्या आईनं जे काही साधं भाधं ज्या घरामध्ये जो स्वयंपाक केलेला आहे तो जेवतो, साधा सिंपल स्वयंपाक हा पहिल्या दिवशी असतो। म्हणून गौराई घरामध्ये आल्यानंतर म्हणजे गौरीचं आवाहन घरामध्ये झाल्यानंतर पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य हा आवर्जून केला जातो। मग बाजरीची भाकरी असू दे किंवा ज्वारीची असू दे, माझ्याकडे ज्वारीची भाकरी, मेथीची शेपूची भाजी, काही ठिकाणी फक्त शेपूची भाजी भाकरीचा नैवेद्य असतो, तर माझ्याकडे ज्वारीची भाकरी, मेथीची शेपूची भाकरी, भात, वरण, तूप आणि गोडाला म्हणून शेवयाची खीर करतात। हा साधा सिंपल नैवेद्य देवीला दाखवला जातो। घरामध्ये देवीला आणल्यानंतर तिचं पूजन केल्यानंतर आरती केल्यानंतर हा भाजी भाकरीचा नैवेद्य गौराईला दाखवला जातो। घटकाभरती विश्रांती घेते, लगेचच गौराईला घरात आल्या आल्या उभं करायचं नसतं। साधारण 1-2 तास तरी गौराई शांतपणे आपल्या घरात बसली पाहिजे। त्यानंतर दुसरा जो दिवस असतो तो गौरी पूजनाचा असतो। गौरी पूजनाला आपण महानैवेद्य करतो, तर महानैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा किंवा पंचपक्वान्नाचा नैवेद्य आपण म्हणू शकतो। तर पुरणपोळीमध्ये पुरणाची पोळी, कटाची आमटी, दूध, तूप, भजी, भेंडी, गवार, पंचामृत, सांबर, काही ठिकाणी कढी, वडी। प्रत्येक घराची पद्धत ही वेगळी असते, पण पुरणाचा स्वयंपाक हा कंपल्सरी महानैवेद्याच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी केला जातो। तर हा झाला दुसऱ्या दिवशीचा नैवेद्य। तर तिसऱ्या दिवशी गौरी जेव्हा घरी तिच्या सासरी माघारी जाते, म्हणजेच गौरीचं विसर्जन करतो, गौरीचे दोरे आपण घेतो, त्या दिवशी दही भाताचा नैवेद्य हा आवर्जून केला जातो। कारण दही भात हा शांत असतो आणि गणपती जाताना सुद्धा आपण गणपतीबरोबर दही भात विसर्जनाबरोबर गणपतीबरोबर देतो। त्याच पद्धतीनं दही भात साखरेचा नैवेद्य हा गौरीला दाखवला जातो। काही ठिकाणी कानवले दाखवले जातात। कानवले अर्थातच करंज्या, मग त्या गुळाच्या करंज्या असतात किंवा खव्याच्या पेढ्याच्या असू शकतात। बऱ्याच ठिकाणी तिसऱ्या दिवशी सुद्धा शेवयाची खीर केली जाते। जे काही आपल्या पद्धतीप्रमाणे असेल त्या गोष्टी करायच्या। पण दही भाताचा नैवेद्य हा शेवटच्या दिवशी देवाला विसर्जनाबरोबर देवाबरोबर द्यावा असं म्हणतात। तर परत पहिल्यापासून सांगते, ज्या दिवशी गौरी घरामध्ये येते त्या दिवशी भाजी भाकरी आणि शेवयाच्या खिरीचा सिंपल नैवेद्य असतो। भाजी ही शेपूची, मेथीची भाजी, हिरवी भाजी, 2 भाज्यांपैकी कुठलीही भाजी करू शकता। शेपूची भाजी, मेथीची भाजी, भाकरी आणि भात, वरण आणि शेवया। दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो। पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये तुम्ही आणखीन काही गोड पदार्थ ॲड केले तरी सुद्धा काही हरकत नाही, पण पुरणपोळीचा स्वयंपाक हा कंपल्सरी असतो। आणि तिसऱ्या दिवशी दही भाताचा नैवेद्य गौराईला दाखवा, त्याचंच खूप महत्त्व आहे। त्याबरोबर तुम्ही गोड म्हणून जाताना कानवले करू शकता किंवा खीर करू शकता, शिरा करू शकता, तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही कोणताही नैवेद्य शेवटच्या दिवशी करू शकता। दही भात तर कंपल्सरी द्यायचाच आहे, दही भात सोडून इतर कुठलाही नैवेद्य करू शकता। जो काही नैवेद्य करतो तो आपण पूर्ण श्रद्धेनं, भावनेनं, मनापासून करतो तर देवापर्यंत पोहोचतो। त्यामुळे जर का एखाद्याची परिस्थिती नसेल तर तुम्हाला जसं काही घरामध्ये नैवेद्य करता येईल तसं करू शकता। एखाद्याची घरामध्ये खूपच अडचण असेल किंवा करणारं कोणी नसेल किंवा अचानक अडचण आली असेल तर तुम्ही साधा दूध साखरेचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य देवीला दाखवला तरी सुद्धा चालतो। काहीच नाही जमलं तर बाहेरून तुम्ही पेढे आणून दाखवले तरी सुद्धा चालतं। आणि दूध साखर म्हणजे अमृतासमान मानलेलं आहे। तर कोणत्याही देवाला शुद्ध, सात्विक आणि सगळ्यात उत्तम नैवेद्य म्हणजे दूध साखर। तर दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही कोणत्याही व्रताला, पारायणाला, कोणत्याही देवाला कंपल्सरी कधीही दाखवू शकता।
खूप चांगलं फळ त्याचं मिळतं. तर आजच्या पुरतं इतकंच. आजची माहिती तुम्हाला आवडली का? जर का माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला अजिबात विसरू नका. तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारचे बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा माझा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन नक्की येईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.